एक खराखुरा नास्तिक जेव्हा देवळाबाहेर थांबतो तेव्हा खरं तर गाभाऱ्यातच भर पडत असते की कोणीतरी आपल्यापुरता सत्याशी का होईना पण प्रामाणिकपणे चिकटून राहिल्याच्या पुण्याईची. एक खराखुरा नास्तिक जेव्हा देवळाबाहेर थांबतो तेव्हा होते निर्माण गरज देवाने आपला आळस झटकून देवळाबाहेर येण्याची. एक खराखुरा नास्तिक जेव्हा देवळाबाहेर थांबतो तेव्हा कोऱ्या नजरेनं पाहत राहतो सभोवतालच्या हालचाली, भाविकांच्या जत्रा, कोणीतरी स्वतःचं ओझं स्वतःच्या पायावर सांभाळत असल्याचं समाधान लागतं देवालाच. म्हणून तर एक खराखुरा नास्तिक जेव्हा देवळाबाहेर थांबतो तेव्हा देवाला एक भक्त कमी मिळत असेल कदाचित, पण मिळतं आकंठ समाधान एक सहकारी लाभल्याचं. देऊळ बंद झाल्यावर एक मस्त आळस देऊन बाहेर तात्काळलेल्या नास्तिकाशी गप्पा मारता मारता देव म्हणतो, दर्शन देत जा अधूनमधून. तुमचा विश्वास नसेल आमच्यावर, पण आमचा तर आहे ना. देवळाबाहेर थांबलेला एक खराखुरा नास्तिक कंटाळलेल्या देवाला मोठ्या मिन्नतवारीनं पाठवतो देवळात. तेव्हा कुठे अनंत वर्षे आपण घेऊ शकतो दर्शन आस्तिकत्वाच्या भरजरी शालीत गुदमरलेल्या देवाचे.